नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। वाळवणाचे प्रकार आपण करतो आहोत आणि वाळवणाच्या पुऱ्या, पापड्या, त्याच्यानंतर कुरडया, सांड्या हे सगळं करत असतो। पण यूट्यूबमध्ये खूप वेगवेगळ्या टाईपचे शेफ्स असतात, घरगुती बायका असतात की ज्या खूप छान छान काही काही बनवत असतात आणि त्याच्यातून आयडिया आपल्याला मिळते। आपण काय तसं करायचं नाही की त्यांची आयडिया घ्यायची, त्याच्यामध्ये आपलं काहीतरी टाकायचं आणि नवीन काहीतरी लोकांना द्यायचं। असंच परवा जयाज फूडी फॅमिली नावाचं एक चॅनल आहे, त्यांची एक रेसिपी बघत असताना म्हटलं अरे ही इंटरेस्टिंग रेसिपी आहे, स्टिक्स केले होते त्यांनी। मग त्याच्यामध्ये मी अजून थोडे बदल केले आणि ती रेसिपी आज तुम्हाला दाखवणार। सुरू करायची का? चला। हा साधारण एक 3-4 तास भिजवलेला साबुदाणा आणि त्यामध्ये तेवढंच पाणी घालायचं आणि छान शिजत ठेवायचं। शिजवताना यामध्ये मीठ आपण घालू। पाण्याची क्वांटिटी आता जरी मी एकास एक सांगितली असेल तरी कित्येक वेळा पाणी जास्त लागू शकतं, तर हाताशी ठेवायचं, लागलं तर परत टाकायचं। आणि तोपर्यंत आपण बटाटा किसून घेऊ। बटाटा सोललेला किंवा न सोललेला घेतला तरी चालेल, पण हा किस मात्र थोडासा असा बारीक याच्यात करून घ्यायचा। हा साबुदाणा एवढा छान असा घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा, थोडं याला थंड करू आपण। यामध्ये थोडंसं दही, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ थोडंसं, आधी मीठ आपण घातलेलं होतं, आणि हा किसलेला बटाटा। या सगळं एकत्र करायचं। त्यावर काळी मिरी, जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्या हिशोबाने। आणि यामध्ये आता दाण्याचं कूट आपण मिसळू। आणि साधारण एवढंसं घट्टसर ठेवायचं त्याला। नंतर याला एका पायपिंग बॅगमध्ये भरू आपण। समजा पायपिंग बॅग नसेल तुमच्याकडे तर साधा तुम्ही प्लॅस्टिकचा पुडा जरी घेतला तरी चालेल। आणि वाळत घालताना एक असा छान प्लॅस्टिकचा ट्रे, त्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर या पायपिंग बॅगनी हे अशा पद्धतीने मी हे सगळे बनवतो, वाळत घालतो आणि कडकडीत वाळल्यानंतर हे तळून दाखवतो। आणि साधारण 2 ते 3 दिवस याला कडकडीत वाळल्यानंतर आपल्याला तळायचं आहे। आणि तळण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे काय करायचं? फ्राय पावडर। फ्राय पावडर हा असा प्रकार आहे की तेलात टाकल्यानंतर तेल हलकं होतं आणि त्यात तळलेला पदार्थ कमीत कमी तेल घेऊन परत येतो। हा जो धूर आहे दिसतोय आत्ता, फ्राय पावडर टाकल्यानंतर तो धूर होणार नाही। फ्राय पावडर थोडं तेल गरम झाल्यावर अशी घालायची। असे छान कडकडीत वाळल्यानंतर तर आपण डीप फ्राय करू। मस्त कुरकुरीत असा हा स्नॅक्सचा प्रकार। फक्त अट एक आहे, वाळवताना एक गोष्ट लक्षात घ्या की थोडं जरी ढगाळ वातावरण असेल तर हे व्यवस्थित वाळत नाही आणि याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे मग थोडी गडबड होते।
मस्त व्यवस्थित वाळवा. उपास असो नसो, तळून असेच बाय द वे खायला. मॅच खात असताना नाही, मॅच बघत असताना हे तळून तुम्ही खाऊ शकता. आणि आता निवडणुकांचा मौसम आहे, न्यूज ऐकायचे असतात आणि 4 तारखेला घोडा मैदान जवळ आहे, तर त्यावेळीसुद्धा हा प्लॅनिंग करा की न्यूज बघता बघता याला गट्टम करा. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.